हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली व्लॉग. तू कुठे आली आहे? डॉमिनोज मध्ये. कशाला? पिझ्झा खायसाठी आली आहे. ओके. या व्हिडिओमध्ये आपण सगळं कव्हर करणार आहोत की आपण कुठे कुठे आलेलो आहे आणि कुठे कुठे गेलो होतो. हे सगळं आपण इथे कव्हर करणार आहे आणि स्नोची थोडीशी मस्ती पण. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला आम्ही सांगणार आहे की कोणत्या आम्ही वेगळ्या मंदिरामध्ये गेलेलो होतो. त्याची आम्ही सगळी हिस्ट्री वगैरे इथे सांगणार आहे. आणि इथे बघू शकता स्नो बघत आहे माशा. स्नोचं हे फेवरेट कार्टून आहे आणि स्नो बघा इथे किती छान एन्जॉय करत होती कार्टून. बाळ चिवडा खात नाही का तुझं? दुसऱ्या बाळाला चालून बघ. अरे त्याला सोंड म्हणते, सोंडीजवळ नसते राहत, इथे राहते तोंड त्याला. सोंडीच्या खाली राहते तोंड. हा तिथे. जबरदस्ती म्हणा. खास लागतो ना तेवढं. तिने नाही खाल्लं तर तूच खाऊन घेते का? तिने नाही खाल्लं तूच खाऊन घेते का आता? इथे स्नो चालवत आहे आपली गाडी. बघू शकता स्नो इथे किती छान गाडी चालवत आहे. सगळं वातावरण इथे पूर्ण शांत झालेलं होतं. रात्री आम्ही बाहेर निघालेलो होतो फिरायला. तेव्हा स्नो ती गाडी बाहेर. इथे आम्ही गेलो होतो मग डॉमिनोजमध्ये. तर बघू शकता इथे आम्ही डॉमिनोजमधून पिझ्झा वगैरे ऑर्डर केला आणि त्यानंतर आम्ही निघालो डुंडा मारुती जाण्यासाठी. तर बघू शकता डुंडा मारुती आम्ही इथे पोहोचतच होतो आणि आम्ही इथे डुंडा मारुती जवळ पोहोचलेलो होतो आणि त्या दिवशीची हनुमान जयंती होती. तर बघू शकता इथे खूप जास्त अशी गर्दी होती. मला तर माहीतही नव्हतं हे कुठे आहे, पण हे खूप आतमध्ये आहे. डुंडा मारुती नागपूरच्या खूप आतमध्ये. आणि इथे आम्ही पूजा वगैरे घेत होतो आणि बघू शकता आम्ही इथे मंदिराजवळ पोचलो. त्यानंतर आम्ही इथे फोटोज वगैरे काढून घेतले आणि थोड्याच वेळात चप्पल वगैरे ठेवून आम्ही मंदिराच्या आतमध्ये जाणार होतो. तर बघा स्नो आणि स्नोचे पप्पा इथे आतमध्ये जात होते. आणि हे मंदिर आत्ता इथे बनलेलं आहे. पहिले असंच छोटंसं मंदिर होतं, पण आता बघू शकता इथे किती मोठं असं मंदिर बनलेलं आहे. मी तर इथे फर्स्ट टाईमच गेलेली होती, पण मी व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं की इथलं मंदिर छोटंसंच होतं. आत्ता इथल्या मंदिराचं कन्स्ट्रक्शन वगैरे झालेलं होतं. आणि स्नो बघा आता इथे घंटी वाजवणार आहे. बघू शकता स्नोनी इथे घंटी वाजवली. असं असं पकड आणि वाजव. हे घ्या वाजव. त्यानंतर आम्ही इथे मंदिरामध्ये प्रवेश वगैरे केला, दर्शन करून घेतलं. बघू शकता इथली जी मूर्ती आहे ती मूर्ती नाही तिला हात आहे नाही पाय आहे आणि तोंडही काही बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे इथे त्या मूर्तीला डुंडा मारुती असं म्हटलं जाते, कारण ती मारुतीची मूर्ती होती त्यामुळे. आणि इथल्या कुठल्या तरी नदीमध्ये ती मूर्ती सापडलेली होती, त्यामुळे ती इथे स्थापन करण्यात आली. बघू शकता मंदिराचा परिसर किती मोठा आहे आणि इथे गर्दीही तशीच होती, कारण हनुमान जयंती होती. त्यानंतर आम्ही इथे दर्शन केल्यानंतर पाठ करून घेतला हनुमान चालिसेचा. त्यानंतर इथे आम्ही आमचा पाठ वगैरे झाल्यानंतर बाहेर येऊन नारळ वगैरे अगरबत्ती वगैरे लावून घेतली, कारण मंदिराच्या आतमध्ये असं काही लावणं, अगरबत्ती लावणं, नारळ फोडणं अलाउड नव्हतं. त्याच्यामुळे इथे सगळेजण नारळ वगैरे बाहेरच फोडत होते. तर बघा स्नोचे पप्पा इथे नारळ वगैरे फोडत आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे प्रसाद वगैरे घेऊन गेलोच होतो आणि इथे आम्ही अशी अगरबत्ती वगैरे लावून घेतली.
आणि स्नो बघा कशी एकटीच किती लांब लांबपर्यंत जाऊन खेळत होती. हिला कशाचीच भीती नाही आहे. बघा एकटीच कुठपर्यंत गेली ती. इथला परिसर खूप मोठा आहे आणि इथे भरपूर लोक स्वयंपाक वगैरेही घेऊन येतात. इथे स्वयंपाकही केला जातो. त्यानंतर इथे बाहेर गेल्यानंतर चिवडा वगैरे चं दुकान होते, तर आम्ही इथे चिवडा वगैरे खाऊन घेतला. आणि स्नोच्या पप्पांचा होता उपवास, तर त्यांनी काही खाल्लं नाही. आणि त्यानंतर आम्ही निघालो नागपूरला जाण्यासाठी. तर बघा इथे मधातच आम्हाला प्लेन दिसलं आणि प्लेन खूप जवळून असं जात होतं. त्यानंतर मी व्हिडिओ अशी थोडं शूट करतच होती. तर स्नोचे पप्पा बघा, आधी तर त्यांनी बघितलं आणि त्याच्यानंतर हेल्मेट काढलं. तर आम्ही दोघंही हसायला लागलो. आणि त्यानंतर आम्ही इथे नागपूरमध्ये बघा किती रश होता. आणि दुसऱ्या दिवशी इथे आम्ही माझ्या दही मिरच्या वगैरे बनवून रेडी झाल्या होत्या. स्नोसोबत मी केली थोडीशी मस्ती. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलदित प्रजापती जागृत अष्टप्रधान वेष्टित नलालंकार मंडित शस्त्रास्त्र मंडित पारंगत राजनीती धुलंदल पताव बाबलोंदल क्षत्रिय कुलाव वरामच्या शिवा श्रीनाथजवळ शिवासनाधीश्वर शिवासनाधीश्वर महाराजा धिलाज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. नमो पार्वती पते हर हर. हर हर महादेव. मग स्नोची झाली इथे मस्ती पुन्हा सुरू. स्नो इथे टॉवेल घेऊन करत होती डान्स. नीला समंदर मैंने जो मेरे एक नीला समंदर डुबकी लगावा तनु शरारत सिखावा काय बनवत आहे तुम्ही? काय बनवत आहे म्हटलं? अंडा फ्राय. अंडा फ्राय. तवा फ्राय अंडा. तवा फ्राय अंडा. हे जे काही बनवलं होतं तवा फ्राय अंडा, अंडा फ्राय तवा जे काही होतं खूप टेस्टी लागलं होतं. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो निखिल दादाच्या लग्नाला. यांच्या गोष्टी जर सांगायला बसलं तर खूप कमी आहे. शीतल आणि निखिल दादा जे आहे त्यांचं खूप वर्षाचं प्रेम होतं. खूप म्हणजे खूप वर्षाचं त्यांचं प्रेम होतं. आणि निखिल दादांच्या सासऱ्यांचं म्हणणं असं होतं की जोपर्यंत तुम्ही पोलीसमध्ये लागणार नाही तोपर्यंत आम्ही मुलगी तुम्हाला देणार नाही. तर शेवटी त्यांची जी जिद्द होती त्यांनी ते पूर्ण केली आणि पोलीसमध्ये लागल्यानंतर काही दिवसातच त्यांचं लग्न झालं.
आणि ज्या वेळेस त्यांचं लग्न सुरू होतं त्यावेळेस आम्हाला असं एक वाटत होतं की फायनली निखिल दादाचं लग्न झालं. आणि इथे बघा स्नो किती छान अशी एन्जॉय करत आहे. इथे छान असे खेळणे होते तर स्नो इथे खेळत होती आणि स्नोने डान्स पण छान केला. कुणाचंही असो प्रेम जर आहे आणि ते जर सक्सेस झालं तर खरंच खूप मनाला शांतता मिळते की खरंच फायनली आपलं फ्रेंड राहो कोणीही राहो त्यांचं प्रेम जर सक्सेस झालं तर आपल्याला खूप जास्त छान वाटते. तसंच गोष्टीसाठी स्ट्रगलही तसंच करावं लागते. स्नोने ते सगळेच खेळणे एन्जॉय केले बघा. थोड्या याच्यावर सगळ्यांवर ती बसलेली होती. त्यानंतर आम्ही लग्नामधून वापस आलो आणि इथे बुट्टीबोरीमध्ये आम्हाला पान खायची क्रेविंग झाली तर स्नोचे पप्पा पान आणायला गेले. तेवढ्याच वेळा तिची बघा इथे मस्ती सुरू झाली. पुन्हा 10 वेळा पायऱ्या चढत होती आणि उतरत होती. हे आहे बुट्टीबोरीचं संकेत ज्वेलर्स आणि हे बंद झालं होतं कारण वेळ खूप झाला होता. त्याच्यामुळे स्नो बघा इथे या पायऱ्यांवर खेळत होती. अशाच गोड आठवणींसोबत व्हिडिओ करते मी एंड आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.